संसद परिसरामध्ये झालेल्या कथित धक्काबुक्की प्रकरणानंतर आज संसदेच्या कोणत्याही प्रवेशद्वारावर निदर्शनं न करण्याचे निर्देश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले आणि अशा स्वरूपाच्या सूचना सगळ्या खासदारांना दिल्या गेलेल्या आहेत। कोणीही अडवणूक किंवा निदर्शनं करू नयेत अशी सक्ती अध्यक्षांनी केलेली असताना आज शेतकऱ्यांच्या कांदा प्रश्नावर खासदार निलेश लंके आणि खासदार भास्कर भगरे आंदोलन करणार आहेत आणि त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे दिल्लीतले प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी। शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नावरती संसद चालत नसल्यानं खासदारांनी प्रश्न मांडायचे कुठे हा प्रश्न निर्माण झाला। त्यानंतर संसद परिसरामध्ये खासदार आपले वेगवेगळे प्रश्न मांडताना पाहायला मिळत होते। मात्र काल झालेल्या कथित गदारोळानंतर आता खासदारांना या ठिकाणी देखील प्रदर्शन करता येणार नाही। आज खासदार निलेश लंके, भास्कर भगरे गुरुजी हे कांदा प्रश्नावरती प्रश्न मांडणार होते, मात्र आज त्यांना प्रदर्शन करता येणार नाही। तेथे त्यांच्याशी बातचीत करूया, नक्की आज त्यांची भूमिका काय असणार आहे। लंकेजी, आज तुम्हाला खासदार असताना कांदा प्रश्नावरती भाष्य करायचं होतं, मत मांडायचं होतं, मात्र परिसरात देखील बोलता येणार नाही, काय सांगा? आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा ज्वलंत प्रश्न म्हणून जे आता प्रश्नाकडे आपण पाहतो, शेवट आदेशापेक्षा आमच्यासाठी शेतकरी महत्त्वाचा आहे। व आमच्या शेतकऱ्यांना न्याय हक्क देणे, त्यांच्या मालाला बाजार देणे ही आमची भूमिका आहे। आम्हाला ज्या शेतकऱ्यांनी पाठवले त्या शेतकऱ्यांसाठी लढणं ही आमची जबाबदारी आहे। पियुष गोयल वाणिज्य मंत्री, त्यांना काही पत्र व्यवहार झालाय का? त्यांच्याशी काही बातचीत झाली आहे का? मागच्या काळामध्ये पत्र दिलेलं आहे, परंतु सध्या जो गदारोळ चालला आहे त्याच्यामुळे कालही लंके साहेबांनी भेटीसाठी वेळ मागितली होती, परंतु काही दिलेली नाही आहे आणि आज त्यांना जर भेटता आलं तर भेटून आणि आम्ही तो पत्र व्यवहार त्यांच्याशी करणार आहोत। पियुष गोयलांना 1-2 दिवस झाले आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत। आत्ता पण माझ्या फाईलमध्ये पियुष गोयलांच्या बाबत पत्र आहे, पण ते जर भेटतच नसतील आणि आमच्या विचार मांडण्याची जर आम्हाला संधी मिळत नसेल तर शेवट आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, तो शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करून तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। मंत्रिमंडळ शपथविधी झाला, परंतु खात्यांची वाटप नाही। परंतु माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण इकडे केंद्राला विनंती करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे आणि आम्ही या अधिवेशनानंतर नक्कीच भेटण्याचा प्रयत्न करणार आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।